काकी गरम गरम चपाती करून देते आणि मम्मी चहा चपाती मी मस्त कडक कडक काकी कडक कडक चपाती करते पण एकदम कडक कडक गरम गरम काकी देते करून काकी करून देते चपात्या मोठ्या माणसाचं कामच असतं बारकाल्यांना खायला घालायचं इकडे वांगी कापून ठेवल्यात वांगीची भाजी बनवायची मेथीची भाजी बनवली तिघींनी कशा कलरफुल डगलं घातलं तुला कोणता कलर आवडतो मला डगलीच नाही आवडत तर आम्ही तिघी चाललोय आज दोंड्याचा बाजार घ्यायला ना दोंड्याची खरेदी करा यांची नवीन जावई बापू आहे ना तर जावई बापूचा हा गुड्डान तिथे येणार पण जावयाचा सण आहे ना दोंड्याचा तर मग यांची खरीदारी आहे तर आम्ही चाललोय खरीदारीसाठी मनीषा आहे इथं बाई आहे ना आम्ही तिघीजणी आता एस टी आहे ना आमची आहे त्या साईडला आणि आम्ही बसलो इथं बघू एस टी थांबते का नाही थांबते गाड्या येतात आम्ही सावलीच्या हिशोबाने बसलेलो इथं एक तिकडं एक इकडं आणि एक इकडं तुमचा स्टॉप आहे ना तिकडे जिथं ही गाडी चालली का तिथं स्टॉप आहे पण तिथं बसायला सावली नाही म्हणून आम्ही इकडं बसलोय हां आता यांना टेम्पूत जायचे ह्या टेम्पूत बसू का आता आपण कायला टेम्पूत तर आम्ही शेवटी ना आता तिकडंच निघालोय कारण इकडं काही गाड्या थांबत नाही म्हणून आम्ही आता तिकडंच निघालोय उन्हात बसायला एका मागे एक बघा इकडं पुढं ह्या मॅडम आहेत आणि ह्या पाठीमागे आहेत आम्ही एस टीतच आलो बरं का शेवटी आम्ही दोघी उतरून आलो पण अजून मॅडम नाही आले हे शिरूरचं एस टी स्टँड बघा मॅडम आले आमच्या स्लो स्लो चालतात ह्या होय कसे होते 100 रुपये किलो कोणता आंबा होता केसरी केशर आम्ही चाललोय आता मनोहर सिल्कमध्ये कायमचं आमचं फेमस दुकान का ग स्वस्त आणि मस्त साड्या भेटतात तिथं शिरूरमध्ये ती कोमलच्या साडीसारखीच वाटते का बाहेरची होय चला 3 नंबर लागेल एवढ्या साड्या बघितल्यात आम्ही त्यातल्या 3 सिलेक्ट केल्यात तिकडे ठेवल्यात बाई आलाय बंडल घेऊन आता हा ना मस्त साड्यांची शॉपिंग चाललेली आहे भरपूर साड्या बघितल्यात ह्या साड्या घेतल्यात ह्या साड्या कॅन्सल केल्यात आता इकडे काढून ठेवले ह्या साड्या आता परत 400ला भेटायची नाही घेऊन टाक तर ह्या आम्ही 7 साड्या घेतल्यात 7 का 8 झाल्यात हा 8 झाले तर ही सगळी दोंड्याची खरेदी आहे एकदम मस्त साड्या
कलांजली पैठणी बघायला आलोय आम्ही इथं. 11,300 किंमत याच्यावर 4,500 बसली. 4,500 वो देखो भैया, ये 4,500. ब्लाऊज बघ बरं. तर मनीषाला मला घ्यायची कलांजली पैठणी. छान आहे ना हा कलर. आता आहे जमलेत लग्न चालू ठरलेला तारखा नाही धरल्या. मग यायचे तारीख धरली ना मग आम्ही येणार फिक्स करायला. हा तुझे इथून कसे ते जाकेटचे साडे. तर इथं आता आम्ही आलोय जावई बापूंसाठी पोशाख घ्यायला. या दोघी वरमाया अशा बसून आहेत. कोण हे काय या दोघी आता आम्ही कोणाच्या वर मायावायचे मग झालं ना आता एकदा वर. आखी शॉपिंग मी उभी राहून केली. ह्या दोघी जणी अशा बसून आहे स्टूल बिल घेऊन. घेतले पॅन्ट पीस वगैरे घेतलेत. आता मस्तपैकी साड्यांची शॉपिंग झाली. पॅन्ट पीस घेतले. आता काय राहिले तर अक्काबाई भांडी घ्यायची भांडी राहिली ना. बाळाला कपडे घ्यायची राहिले. बाळाला कपडे राहिली. हा जोडवी घ्यायच्यात. आलो होतो इथं भांडी घ्यायला आणि भांडी घेतलं बरं का. आता जावायला द्यायसाठी भांडी. दुकानात आल्यावर मस्त मस्त भांडी दिसतात. पितळाच्या कढया आहेत. मनीषा तिथं बसली. अक्काबाई बिल करतात. इथं भांड्यांचं नाव टाकून घेते. तर आम्ही घरी पोचलोय बरं का आता. आणि दमून गेलोय आम्ही आता चलून चलून. आत्या आणि मामा बसल्यात तिथं बघा. त्यात बाया आल्यात पाय पाय. दमलोय आता आम्ही. किती किलोमीटर आहे? 1.5 किलोमीटर आहे ना आमचं घर. तर आम्ही शिरूरवरून आल्यानंतर आमच्या मुंबईच्या बाई घरीच होत्या. त्या काही आमच्यासोबत शॉपिंगला आल्या नव्हत्या. आणि आता त्या निघाले आहेत मुंबईला धान्य वगैरे घेऊन. त्यांच्या भावाचा टेम्पो आला होता. तर 2 दिवसाची सुट्टी संपवून बाई आणि भाऊ मुंबईला निघाले आज.